फिनिशिंग मॅचला षटकारानेच केली. मैदानाच्या आतमध्ये तरे वरसला आणि त्याने मॅचला ही फिनिश केली. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. ज्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहोत, गिरीश आणि योगेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. त्या अनुमानाने शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी बघितलं की या 3 ओव्हरच्या मॅचेस ज्या असतात ना, त्याच्यामध्ये लो स्कोरिंग मॅचेस होतात. आणि लो स्कोरिंग मॅचेस पण कधी कधी अशा प्रकारचे होतात जे कधी कधी आपण 5 या 4 ओव्हरमध्येही बघत नाही. म्हणजे लो स्कोरिंगच्या मॅचेस खूप चांगल्या होतात. या 3 ओव्हरमध्ये आपण खरं तर अनेक वेळा लो स्कोरिंग मॅचेस बघितलेले आहेत. परंतु आता सध्या तरी ज्याप्रमाणे कशिवली टीमचा परफॉर्मन्स राहिला ना ॲज अ बॅटर म्हणून, तो चांगला राहिला आहे. म्हणजेच या मॅचमध्ये सुद्धा चांगला स्कोर कार्ड त्यांचाही रचण्याचा प्रयत्न असावा. पहिल्या षटकासाठी हेमराजचा वापर केला गेलाय. स्ट्रायकर बॉलर यूज केला जातोय. 3 ओव्हरचा षटक, पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नाहीये. मॅनेजमेंट कमिटीची ही नियमावली आम्ही या स्पर्धेमध्ये रुजू करतोय की 3 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नसणार आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण झालं हे वखरलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, हेमराजचा पहिलाच बॉल उचलण्याचा प्रयत्न. कदाचित जर पॉवर सर्कल असतं तर कदाचित ही कॅच झाली असती. कारण बहुतांश वेळा आपण असं बघत असतो की पॉवर प्लेचं जेव्हा षटक असतं ना, तेव्हा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, डीपमध्ये 2 फिल्डर असतात, मिड ऑफ असतो, मिड ऑन असतो. त्या अनुमानाने फिल्डर नव्हता त्या झोनमध्ये आणि तिथे आपल्याला एक सिंगल प्राप्त करत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. ओव्हर द स्टंप ताकदीचा वापर जरूर केला गेला. बॉल हेमध्ये फिल्डर पाहिले गेले तर डाऊन दी बॉल, लॉंग ऑनला प्रॉपरली कॅच पकडत असताना खेळ समाप्त होते. त्या ठिकाणी विकी भोईर बाद. थँक्यू. भाई तरेच्या हातामध्ये कॅच जरूर क्रमांक 3, 4, 5 वरती सिच्युएशन नुसार तो बॅटिंगच्या माध्यमातून येतो. त्या अगोदरच्या आपल्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे त्यालाही जबाबदारीची जाणीव होते आणि ही मोठी जबाबदारी होती. कारण 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विकेट आले, कमी धावसंख्या आल्या तर नेक्स्ट इनिंगमध्ये त्या धावसंख्या आपल्याला बनवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. त्याच अनुमानाने भाई तरे होता बॉल खाली लॉंग ऑनला, खरं तर त्याने कॅच पकडली गेली आणि पहिल्या विकेटचं पतन म्हणजेच विकी मैदानाच्या बाहेर गेलाय. कशिवली टीम सुद्धा ना योगेश पाटील आणि विकीला पुढे पाठवत असते. कधी कधी गिरीशी पुढे असतो, परंतु आता गिरीशचा वापर क्रमांक 3 वरती केलाय. नुकतीच विकीची विकेट गेली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. त्या अनुमानाने सध्या तरी इथनं सुरुवात करावी लागेल, ते म्हणजेच मोठ्या फटक्यांना आणि धावफलक वाढवायला. हेमराजला पहिली सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीशसाठी हा बॉल फुल टॉस, तोही अटेम्प्ट केला गेलाय. त्या झोनमध्ये फिल्डर जोर दूरवरती होते, टप्पा पडला आणि बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. गिरीशच्या बॅटमधला हा पहिला 4. थँक्यू. गिरीश हा मॅच्युअर खेळाडू आहे, फ्लेक्झिबल. खरं तर तो क्रिकेट खेळत असतो. फुटवर्कचा त्याच्याकडे जास्त वापर आहे. फुटवर्कचा वापर करून तो मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करतो आणि तेच पाहिलं परफेक्टली गॅपमध्ये आपण हा चौकार बघितला. थोडा शफल झाला, ताकदीचा वापर जरूर केला गेला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आता पोहोचले ॲक्युरेटली. एक रनिंग कॅच पकडत असताना त्या ठिकाणी फिल्डर गणेश आपल्याला पाहायला मिळाले. विकेटचं पतन, पडतेल मैदानाच्या बाहेर गिरीश. क्रिकेट हा गतीचा खेळ आहे. जिथे गती तुमचा बचाव करते तिथे गती तुम्हाला थोडासा हॅडिक सुद्धा देऊ शकतो. हा पहा गतीचा वापर केला, त्याच गतीने पाठवायचा होता गिरीशला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु फटका खेळल्यानंतर थोडीशी एनर्जी कमी बिल्डअप झाली, कमी जनरेट झाली. त्या अनुमानाने फिल्डरचं मी कौतुक करेन. गणेश ज्या वेगाने तो पडला, ज्या वेगाने त्यांनी बाउंड्री लाईन चेक केली, बॉर्डर लाईन पासून आपण थोडेसे लांब आहोत, त्याचा अंदाज त्याने परफेक्टली घेतला गेला. आणि हातामध्ये कॅच संपादित करत असताना जसा तो पुढे आला ना, तसं त्याला समजलं गेलं की आता आपण फिल्डिंगच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करू शकतो आणि पूर्ण कार्य केलं. सुनील पाटील माहिती आहे सुनील पाटीलला की आपण या स्टेजवरती सध्या कोणत्याही चुका करू शकत नाही. समोर कशिवली टीम आहे, त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग. त्या अनुमानाने त्याने लगेचच आवाज दिला गेला की कॅच पूर्ण झाली पाहिजे. केलं गेलं. गणेशने काम तमाम. बाद झाला गिरीश. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन म्हात्रे, लेफ्ट आर्म बॅट्समन. नेहमी डोकादोकी ठरली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण लेफ्ट आर्म बॅट्समन म्हटलं गेलं ना तर त्याच्यामध्ये नॅचरली एनर्जी असते. परंतु आता राऊंड द विकेटने बॉलिंग करण्यासाठी तयार झालेला
हेमराज त्याला रोकेल का हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु प्रश्नचिन्ह जरूर भरपूर होते, परंतु हा बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर पंचांनी घोषित केला. हा चेंडू वाईट. या ओव्हरमध्ये 2 विकेट आलेले आहेत. बाद झाला विकी भोईर, बाद झाला गिरीश. योगेश पाटील आणि सचिन म्हात्रे ही सलामीची जोडी, ही जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीवीर म्हणून आलेला विकी ही बाद झाल्या. पुन्हा एकदा ऑप्शनवरती बॉल होता, कदाचित सोडून दिला असता तर वाईट म्हणजेच एक्स्ट्रा धाव मिळाली असती, परंतु इन्व्हिटेशन स्वीकारत असताना या ठिकाणी सिंगल प्राप्त होते. हे षटक ना थोडंसं क्रिटिकल राहिलं आहे बाजूने कशिवलीच्या, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. महत्त्वाचे 2 गडी बाद झालेत. गिरीशने हात खोलायला सुरुवात केली होती, परंतु गिरीशही बाद झाला. त्याचाही सफल प्रवास होता तो असफल केला गेला. आणि या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर फक्त 5 धावा खर्च झाल्यात चेंडू फेकत असताना. अवघा 7 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हर द विकेट. खुलवट टप्प्याचा बॉल कुदून काढलाय. हा बॉल जास्त लांब जाणार नाही. सुनील पाटील आले बॉल खाली. बॉलची फिल्डिंग त्यांनी केली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले गेले तर 2 विकेट दगावले गेले. कशिवली टीमला 2 हादरे देत असताना चांगली बॉलिंग केली हेमराजने. आणि इथनं 1 ओव्हरमध्ये खरं तर त्यांनी फक्त 8 धावा खर्च करत असताना महत्त्वाचे 2 गडी त्याने प्राप्त केले. तुम्ही बघत आहात आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 सुरुवात केली होती कालच्या दिवसामध्ये. आणि सुरुवातीला जर आपण पाहिलं गेलं ना तर अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती या मंचावरती तुम्ही पाहिली. कोणताही मान्यवर जर आला ना तर कोणत्याही मान्यवरांचा सन्मान करणं खरं तर या स्पर्धेची ओळखच राहील. कारण तो खेळाडू असेल तरी त्याचा सन्मान केला जातो, तो आपला नातेवाईक असेल तरी त्यांचा सन्मान केला जातो. आता सध्या तरी सर्व भाचे या मंचावरती बसून योगेशजी गुळवे यांचे मॅचचा आनंद घेतात. त्यांचाही कदाचित खरोखर सन्मान कशा प्रकारे केला गेला की भाचे आहेत म्हणून योगेशजी गुळवे यांनी लगेचच त्यांच्यासाठी शीतपेय आणलं आणि ते त्यांना दिलं. म्हणजेच हे प्रेम असतं आणि प्रेमाने बनलेली ही स्पर्धा म्हणजेच वज्रेश्वरी चषक 2024. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8 विकेट गेले 2. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय अमर चौधरी. 12 बॉलचा खेळ जुनी समाप्त होणं बाकी आहे फर्स्ट इनिंग मधला. आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. बॉल तयार. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये स्वतः गोलंदाजाने कॉल दिला गेला की आय विल टेक, मी हे करू शकतो. केलं गेलं ते काम. परतेल माघारी योगेश पाटील जो सलामीला गेला होता. आणि आता 3रा हादरा इथनं देत असताना या दुसऱ्या ओव्हरमध्ये तो म्हणजे अमर चौधरी. बॉल हवेमध्ये होता. कॉन्फिडेंटली येणं, बॉलकडे पाहणं, रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 गोष्टी जेव्हा गोलंदाज करतो ना तेव्हा त्याचा बॉडीचा समतोल हा त्याला स्वतःला राखावा लागतो. परंतु ॲज अ फास्टर बॉलर जेव्हा तुम्ही असता तेव्हा अशा प्रकारच्या झेल तुम्ही घेऊ शकत नाही. अगदी आपण पाहिलं गेलं तर चांगला बॉल पिच केला. वरती हवेमध्ये बॉल असताना नजर ठेवली अमर चौधरीने. त्याने विकेट किपरलाही सांगितलं की आय विल टेक, मी हे करू शकतो. आणि ते केलं गेलं कार्य. आणि पहिल्याच बॉलवरती आपल्याला सफलता मिळून देत असताना त्याची सुंदर कॅच तुम्ही पाहिली. 8 धावा, 3 गडी बाद झाल्यात. सलामीवीर दोन्ही परतल्या गेल्यात. 3ऱ्या नंबरवरती जो गेला होता तोही परतला गेला म्हणजेच गिरीश पाटील. आता सचिन म्हात्रे आणि अतिश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिश ऑन अ स्ट्राईक. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल. इथे मात्र चुकी झाली. पहिला बॉल व्यवस्थितरित्या पिच केला गेला परंतु त्यानंतर ही मोठी चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. हा पहा ॲक्शन रिप्ले. थोडासा का होईना परंतु कमरेच्या खाली चेंडू. ऑन साईडला फक्त दिशाने देण्याचं काम. जास्त फास्टेस्ट फुल टॉस नव्हता. गतीमध्ये मिश्रण केलं होतं परंतु या फटक्यावरती परिश्रम तुम्हाला चांगले पाहायला मिळाले. अटॅक केला गेला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यात यश मिळालं ते म्हणजेच अतिश भोईरला. षटकार आलाय नुकताच. टीमची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. ओव्हर नंबर 2चा खेळ या दरम्यान सुरू आहे आणि हा पहिला षटकार आलाय विरोधात गोलंदाज अमर चौधरीच्या. ऑन द स्ट्राईक अतिश भोईर आहे. अतिश भोईरकडे पाहिलं गेलं तर आता थोडासा का होईना परंतु आशाभूत नजरेने विकेट किपरही पाहत असेल की याच्या अगोदरचा बॉल ॲक्युरेटली टप्प्यावरती होता. मग फुल टॉस बॉल टाकण्याची गरज नाही. कदाचित हे सुद्धा सांगितलं असावं सुनील पाटीलने
की बॉल टप्प्यावरती पडू द्या, फुल टॉस नकोय, त्याच्यावरती प्रहारी होतात, त्या अनुमानाने आता तो सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. ही चर्चा चालू होती की बॉल पुढे किंवा टप्प्यावरती टाकायला हवा, टप्प्यावरती बॉल टाकलाय, फेकला जातोय. या ठिकाणी बॉल डावखुऱ्या हाताने, सुनील पाटील त्या ठिकाणी होते, मिळते सिंगल, स्ट्राईक होईल चेंज. आता येईल सचिन मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण नेहमी 35 किंवा 30 ॲटलिस्ट एवढा टार्गेट आपण सेफ टार्गेट म्हणत असतो. परंतु आता सध्या तरी धावपलकावरती धावा झालेल्या आहेत 15. अजून या धावा वाढवायच्या असतील तर एखादा स्ट्रोक मोठा हवाय आणि तो स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे, कारण सचिन मात्रे एक डावखुऱ्या हाताच्या शैलीचा विस्फोटक फलंदाज आहे. अमर भोईरचे 3 बॉल खरं तर समाप्त झालेत. 3 बॉलमध्ये त्याने खर्च केला धावा 7. त्याला मिळालेली पहिली सफलता त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावरती कोरली गेली आणि आता सध्या तरी 4था बॉल टाकण्यासाठी सचिन मात्रे समोर तो तयार. सचिन समोर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच दर्शवतात एक्झॅक्टली की हा बॉल वाईट, टाकावा लागेल पुन्हा. टीमची धावसंख्या 16. बॉल समाप्त झाल्या 3. फर्स्ट इनिंगमध्ये डिफेंड खरं तर करणारी बॉलिंग तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये बघितली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एक मोठा फटका आलाय जिथे धावपलक वाढलं. बॉल तयार. हो, बॉटम हँडचा वापर चांगला करायचा होता, त्याच अनुमानाने बॉल ही मोठ्या स्ट्रोकमध्ये जरूर मैदानाच्या बाहेर चेक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जबरदंग लोणार विपक्ष मयूर एंटरप्राइजेस भादवाड या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाला पण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. डॉट बॉल. त्याच्यानंतरचा हा यावेळेला जास्त ताकद लावू शकला नाही. डीप मिड विकेटला डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी प्रोटेक्शन होतं. इथनं बनते सिंगल. बॉल समाप्त झाल्यात 5. या सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल आता पुढे सरकती आहे 17वर. ऑन स्कोर कार्ड 17 धाबा. गडी गमावल्या गेल्यात आपण पाहिले गेले तर 3, परंतु त्या मोबदल्यामध्ये धावा 17 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. अमर चौधरी होता तयार. आता उजव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक, त्यासाठी डीपमध्ये मिड विकेट, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग ठेवला गेलाय. कुलवटप्पाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल ॲक्युरेटली जातोय, त्या अनुमानाने इथनं फक्त मिळेल सिंगल. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये खरं तर बॅटिंग करत असताना टीम दत्तकृपा कशिवली संघाची धावसंख्या 3 गडी बाद 18. 3 गडी बाद 18 धावा. आता हवाई थांबली आहे, त्याप्रमाणे धावपलक थांबलं तर कदाचित सेकंड इनिंगमध्ये त्या धावा डिफेंड करण्यासाठी कष्ट जास्त करावे लागतील. सध्या तरी ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिला ना तर आता भरपूर डेव्हलप झालाय, कारण ग्रामीण खेळाडूंना एक वेगळा दर्जा मिळवण्यासाठी त्यांची आधी खेळी बघितली जाते. खेळी जर तुमची चांगली असेल तर तुम्हाला अनेक सारे स्पॉन्सर मिळतात. मग त्या स्पॉन्सरच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना एका खरं तर डिझाईनचे टी शर्ट्स, ट्रॅक शूज अशा असंख्य साऱ्या गोष्टी ना ते स्पॉन्सर करत असतात. आणि सध्या तरी ह्या डिसिप्लिन खूप चांगल्या लागल्यात, कारण 3 ते 4 वर्षाचा मागचा जर टेनिस बॉल क्रिकेटचा आपण इतिहास जर बघितला ना तर काहीशे प्लेयर असे होते की ते जीन्स पॅन्टवरती सुद्धा खेळायचे, परंतु आता नियमावल्या बदलल्या, डिसिप्लिन वाढल्या, म्हणून आता अनेक साऱ्या संघांच्या खरं तर ड्रेस कोड आणि त्यांच्या डिझाईनी तुम्हाला सेम कलरच्या आणि सेम डिझाईनच्या पाहायला मिळतात. सुनील आलाय शेवटच्या ओव्हरसाठी. सुनील पाटील बॉल पिच गेला, अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला स्विंग केलं गेलं. सुनील पाटीलच्या विरोधातला षटकार. दरम्यान कालेर येथून श्रीरंग इताडकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि या पंधरावती कालेर संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद श्रीरंग इताडकर. कालेर आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, गती कमी होती. जरूर स्पिनर बॉलर आहेत, परंतु त्याच्या विरोधात अटॅक केलाय. यावेळेला आता टर्न झाला चेंडू, जो पाहिजे तो स्टन प्राप्त केला सुनील पाटीलनं. सहजासहजी माघार घेणारं ना सुनील पाटील नाव नाहीये. बंद्रा मारुती काल्लर, क्या बात आहे. लेग बायची जी खून दर्शवली ना, खरं तर एखादा जो मल्ल असतो ना, म्हणजे कुस्ती पैलवान जो आखाड्यामध्ये दंड जो मारतो ना, तशाच प्रकारे हा इशारा होता, परंतु हा थाईवरती नव्हता, गुडघ्यावरती इशारा अंपायर्सने केला. लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत असताना इथं सिंगल. टीमची धावसंख्या 24. कशिवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. 3 ओव्हरचा खरं तर हा सामना आहे आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते सुनील पाटील
फुलवा टप्प्याचा बॉल स्वतःचा फॉलो थ्रू सोडला, माहिती आपल्याला जावं लागेल परंतु ते थांबले. दुसरीचा प्रयत्न करतील, नॉस्ट्रेकिनवरती फेकी की स्ट्रायकर एंडला, ते पाहायचं होतं परंतु फिल्डरला लेट बॉल खरं तर सापडला. त्या अनुमानाने या बॉलवरती मिळतात धावा 2. या 2-2 धावांची जमावट सुद्धा ना तुमच्या टीमला पुढे नेईल. कारण काशिवली संघाचा तोच प्रयत्न आहे की शेवटची जर 2-3 बॉल राहिले, एखादा मोठा फटका आला, स्पेशली 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 30-35चा टार्गेट आपण जरूर डिफेंड करू शकतो. यावेळेला बॅटवरती जरूर आलाय बॉल परंतु जास्त लांब जाणार नाही. फिल्डर आले, पहा जजमेंट किती चांगलं. त्या फिल्डरला आधीच माहीत होतं की कॅच आपल्या हातामध्ये पडणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी बॉडीला अगदी समोर ठेवलं बॉलच्या आणि त्या बॉलला अडवलं गेलं. गुड फिल्डिंग फॉर फिल्डर. फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अमर होता, अमरने षटकही चांगलं हाताळलं, त्यांनी षटक दुसरं हाताळलं आणि त्याच अनुमानाने पाहिलं गेलं तर अमरला तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहिला आणि त्या अमरने हा बॉल अडवला गेला. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जाईल पुढे. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी समाप्त होणं बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमधले. टीमची धावसंख्या 28 ऑन स्कोर कार्ड. यावेळेला चांगला बॉल टर्न झाला परंतु टर्न व्हॉट ॲक्शन, वाईट बॉल. तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती ना भरपूर असे अंपायर पाहिले ज्यांच्या माध्यमातून अशा ॲक्शन्स होत असतात. गोटा अंपायर तुम्ही पाहिला, हिरामन खरखर तुम्ही पाहिला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आमच्या ऑफिशियल्स. उचलला गेला फटका, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, संपेल खेळ. फलंदाजाचा परतावा लागेल मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका 4था. स्ट्रगल करण्यास भाग पडला. हा फटका खरं तर खेळण्यास भाग पडलं कारण समोर स्पिनर बॉलर माहिती आहे की एखादा अशा शैलीचा फिरकीचा गोलंदाज असला की त्याच्या समोर आपण अनुमान लावू शकत नाही की तो बॉल नक्की बाहेर काढतील की आतमध्ये आणतील. आणि सुनील पाटीलकडे विविधता आहे, दोन्ही बाजूने बॉल तो वळवतो. माहिती आहे अंडर कंट्रोल असली जी सिच्युएशन तो कशा प्रकारे हँडल करतो हे अनेक वेळा तुम्ही पाहिलं. आणि बंद्र्या मारुती कल्लर टीममधला सर्वात अनुभवी खेळाडू आहे, लेजंड खेळाडू आहे. सध्या तरी तोच तुम्हाला पाहायला मिळाला. अतिशा खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला लॉंग ऑन त्याला क्लिअर करायचं होतं परंतु परफेक्टली रिदममध्ये बॉल बॅटचा न आल्या कारणाने मिस्टामिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला, तिथे विकेट आली. बाद झाला अतिश. आता मैदानाच्या आतमध्ये वंश म्हात्रे. 28 धावा, शेवटचा बॉल शिल्लक. 3 ओव्हरची मॅच. बंद्रा मारुती काल्लेर आणि त्यांच्या विरोधात दत्तकृपा कशिवली. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने डावकुऱ्या त्याच्या बॅट्समनसाठी इनफिल्डला क्लिअर केलाय. टप्पा पडलाय सरळ धनुष्य बाणासारखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 28 वरचा धावफलक. आता पोहोचेल पुढे. धावसंख्या 32 आणि 33 लक्ष असेल बंद्रा मारुती काल्लेर या टीम समोर. थँक्यू डीजे. तर बोलू आपण टॉस केला जाईल. मॉरिस इंटरपाचे बहादूर विपक्ष जबतंग लोणाड या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाने एक आपण टॉस साठी या. हा सामना मात्र 4 षटकांचा पाहायला मिळेल. श्यामजी पाटील आणि त्यांच्या समवेत अमरजी पाटील यांना अमरजी गुलवी यांना विनंती असेल की आपण या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. हे टॉस आपण पाहू शकता. एका बाजूला आई वज्रश्री स्पोर्ट्स जे या स्पर्धेचे आयोजक आहेत तर दुसऱ्या बाजूला स्मिथ इंटरप्राइजेस. लोणार संघाने कॉल करतोय. आई वज्रश्री कॉल आहे आणि स्मिथ इंटरप्राइजेस आलेले. तर बहादूर संघाने टॉस जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. बहादूर संघाने का टॉस आपण जिंकले. आतापर्यंत आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन संयोजन पाहायला मिळतंय. आपली प्रतिक्रिया नक्कीच पुन्हा एकदा मी जाणून घेऊ इच्छितो की काय असेल. सुंदर आयोजन आहे असं वाटतंय. आमच्या घरीच खेळतोय आम्ही. आमचं पण सुंदर आहे ग्राउंड. चांगलं वाटतंय. टॉस आपण जिंकले. सामना 4 षटकांचा. या टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. फिल्डिंग असणार आहे. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जास्त विचारत नाही. दोनच संघ नाही आपण इथं आलात
आपलं देखील या मैदानावर या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या टॉस आपण गमवलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय का असता? विकेट छोटा आहे, ग्राउंड छोटा आहे, ते आम्ही फिल्डिंगच केली असती. बट काय प्रॉब्लेम नाही आहे. बॅटिंग चांगली करून चांगले रन मारण्याचा प्रयत्न करू. आणि चांगली बॅटिंग करताना प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 50+, 50-55+ करण्याचा प्रयत्न असेल. चांगली मॅच होईल. नक्कीच यंदाच्या अंगामध्ये असे कोणते बॅटर असतील यांच्याकडून खास अपेक्षा आणि या सामन्यामध्ये देखील खास अपेक्षा असेल? सगळे बॅट्समॅन चांगलेच आहेत. त्यांनी आपला 100% द्यावा आणि चांगली मॅच बघायला चांगलं क्रिकेट खेळावं. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस केला गेला, टॉस भादोड संघाने जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार मी घेऊन जातो या टॉस बॉक्स म्हणून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. तर करेक्शन इथे केलं जात आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती. 3 षटकामध्ये 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असणार आहे. 11ची सरासरी प्रति षटकामागे या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले होते आणि आता मात्र आव्हान 34 धावांचं पाहायला मिळतंय. यावेळी मात्र पहिल्याच चेंडू, पहिला मोठा फटका, चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. षटका टिट फॉर टॅट. जसे तसे उत्तर देताना आपण बघतोय बंदमध्ये कालीन संघाचा फलंदाज संदीप जणू काही काल्हेर येथूनच सेट होऊन आलेला आहे. आणि संदीप याला आजच्या दिवसात विचार केला तर राव टेनिसचा चेंडू जणू काही फुटबॉल दिसतोय. एका अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आजच्या दिवशी. यावेळी मध्ये क्लीन बॉल, त्रिफलाबाद, चारी मुंड्या चित करताना आता पाहतोय आपण रुपेश पाटील, फलंदाज संदीप पाटील याला. पहिला फलंदाज मॅन इन फॉर्म फॅल्यूमध्ये परतताना आपण पाहतो या ज्या फलंदाजच्या बॅटमधून अर्धशतक या स्पर्धेमधील पहिलं पाहायला मिळालं होतं. मात्र तो फलंदाज बाद होऊन फॅल्यूमध्ये परतताना न्यू बॅटर बुम बुम हेमराज मात्रे आता मात्र खेळपट्टीवर येतोय. 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. आव्हान येते या 34 धावांचा, कारण पहिल्या इनिंगमध्ये 33 धावा दत्तकबा कशिवली संघाने धावपलीकडे कुठून काढले होते आणि 34 धावांचा टार्गेट आता मात्र 15 कालेर संघासमोर पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं षटक मार्गस्थ आहे. रुपेश पाटीलला पहिलं षटक आदळतोय. त्या सामना करेल फलंदाज हेमराज मात्रे. हो 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 आकाशामध्ये हा फटका खेळलाय आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. बुम बुम हेमराज मात्रेच्या बॅटमधून बुम बुम षटकार. थँक्यू. तर समाजसेवक कशिवली गावावरून या ठिकाणी सुनीलजी पाटील साहेबांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धावसंख्या 6ने मुसंडे मारते. धावसंख्या 6ने वाढवून होते. धावपलेली गावावर 12 धावा. बुम बुम हेमराज मात्रे आणि बुम बुम 6 त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळी मध्ये पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. या मिड ऑफ मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि फलंदाज हेमराज मात्रे याला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
षटकार विकेट हे फुत्तकरण आपण बघतोय या पहिल्या षटकाचा. कुरखोडी करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज गोलंदाजानो करतो आणि गोलंदाज फलंदाजावर करतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहतो षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. वार पलटवार असा सध्या खेळ सुरू आहे. रुपेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि नवीन फलंदाज दर्शन मढवी सज्ज होतोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. आव्हान आहे ते 34 धावांचा. 13 चेंडूमध्ये इथून अजून या 22 धावांची आवश्यकता आहे. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. सॉरी, या 3 षटकाचा सामना आहे. नॉन पॉवर प्ले आपण पाहतोय, कारण 3 षटकाच्या सामन्यामध्ये विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडूला समोर केलं 20 मध्ये क्षेत्ररक्षक डीफला सज्ज आहे. डीफ मिडल रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होत आणि सिंगल संघाची धावसंख्या 13. हर्षित पाटील यांचं खरं तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आई वज्रेश्वरी निंबवली सर्व खेळाडूंना खरं तर सपोर्टही मोठा असतो आणि त्यांच्या विभागामध्ये ते खेळण्याची संधीसुद्धा देत असतात. सो या ठिकाणी मालजीपाड्याचे हर्षित जे भाचे आहेत गावचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचे समाप्त झाले. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा आणि आता मात्र इक्वेशनला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. हे आपण पाहू शकता. निंबोली गावचे समाजसेवक मगनजी भालेकर, जे निखिल भालेकर यांचे पिताश्री आहेत, त्यांना दाखवलं जाते. इतर मान्यवर देखील व्हीआयपी डायझर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची समाप्त झालेली आहे. 12 चेंडू आणि इथून 21 धावांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये या परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी भोईर येतोय दत्तकृपा कशुली संघाकडून. 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये एक्स्ट्राचे मागे तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग आपण पाहतोय. पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. कुठल्या प्रकारचा लॉंग ऑफ पाहायला मिळत नाही. मिड ऑफ 30 सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज विकी भोईर दरोवरच्या टोकाकडून. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय कावकोन रिजांच्या वरून सीमापार. षटकार. दर्शन घडवतोय सीमारेषेचं दर्शन आणि दर्शन याचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. विकी भोईरचं स्वागत दर्शनाने षटकाराने केलेलं आहे. संघाची धावसंख्या 19. 11 चेंडू 15 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र समोर खेळल्या चेंडूला लॉंग ऑन तिथे सज्ज आहे. त्याच्या हातामध्ये झेल आणि समावतो ते फलंदाज दर्शन मढवी याचा खेळ. या इनिंगचं वैशिष्ट्य नक्कीच कारण आपण बघतोय षटकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हा तिसरा फलंदाज बाद होतोय. षटकार त्यानंतर विकेट, षटकार त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा षटकार आणि त्यानंतर विकेट. म्हणजे वारवर पलटवार आपल्याला पाहायला मिळते. तू शेर तो मै बी सव्वा शेर. दोन्ही संघ जिद्दी क्रिकेट आपण बघतोय. दोन्ही संघांमध्ये न्यू बॅटर बॉबी येतोय. बॉबी पिक्चर जेवढा हिट झाला होता तेवढा मात्र हिट इथे फलंदाजी करावी लागेल बॉबी याला. कारण आपण पाहतोय इथून 15 धावांची अजून आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र पूर्णपणे या नजर सुनील पाटील या फलंदाजावर असणार आहे. सेंटर बाय अट्रॅक्शन या सामन्याचा केंद्रबिंदू सुनील पाटील ठरू शकतोय. बॅकहँड डिलिव्हरी चांगला चेंडू आपण पाहतोय या गोलंदाज विकी भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर, धावफलक 19 धावा, 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय या दत्तकृपा कैशिवली विपक्ष पंधरापती काल्हेर या दोन संघामध्ये.
आपण पाहतात ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 8 कशिवली विरुद्ध काल्हेर या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. टॉप 8 साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच जर बघितलं तर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने टॉप 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला संघ ठरला होता. कालचा दिवस भिनार संघाच्या नावे राहिला होता. इलाका भी हमारा और धमाके भी हमारा हे भिनार संघाने दाखवून दिलं होतं. पंधरा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विकी भोईर दुसरं षटकात आलतोय. पुन्हा एकदा बॅकहँड डिलिव्हरी आपण पाहतोय. या एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मेगुटी रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल संघाची धावसंख्या 20 धावा, 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. पंधरावती कालेर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पूर्णपणे या मदार आता मात्र सुनील पाटील या फलंदाजावर असणार आहे. समीकरण तसं बघायला गेलं कारण तर सोपंही नाही आणि कठीण देखील नाही. कारण क्रिकेट पूर्णपणे अनितीचा खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन फेल आहे. क्रिकेटमध्ये कुठल्या घडीला काय होईल काही सांगू शकत नाही. कारण क्रिकेटमध्ये नक्कीच वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. हो 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 डेव्हिड वॉर्नरचा अंदाज. चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. मेडिकलच्या वरून षटकार. भिवंडीचा डेव्हिड वॉर्नर. सुनील पाटील ऑन फायर. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील बरसतोय, परंतु आमच्या मंचावरती सुनील पाटील साहेब आहेत जे कशिवलीचे आहेत. साहेबांना विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा. आणि या षटकाराने या समीकरण सोपं झालेलं आहे. कशिवली गावावरून आलेले हे आपले प्रमुख पाहुणे सुनीलजी पाटील मॅचचा आनंद जरूर घेत होते, परंतु या मंचावरती त्यांचा सन्मान आम्ही योगेशजी गुळवी जे या स्पर्धेचे सर्व आहेत त्यांच्या शुभ हातून या ठिकाणी करत आहोत. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात, या स्पर्धेला तुम्ही भेट दिली, तुमचं सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज सचिन मात्र या गोलंदाजाकडे या सोपवण्यात आलेल्या निर्णायक षटक. सचिन याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. सचिन रन रोखेल का पाहावं लागेल. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी या पंधरावती कालेर संघाला. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता. फील्ड मध्ये थोडस ऍडजस्टमेंट करताना आपण बघतोय गोलंदाज व्यापीटायचं एंड करून सज्ज होईल तर सामना करेल फलंदाज बॉबी. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला मिडॉन रिझन मध्ये चेंडू येतोय. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करते. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. डावखोरी आणि उजव्या शैलीचा फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय या क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. ही खरं तर संघ नायकासाठी या आणि गोलंदाजासाठी देखील डोकेदुखी असते जेव्हा डावखोऱ्या आणि उजव्या शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजी करत असतात. गोलंदाज सचिन मात्रे. सामना करेल फलंदाज सुनील पाटील. इथे मात्र फुल केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सीमा बार. चौकार.
आता मात्र पुन्हा एकदा समीकरण सोपं होत आहे, कारण 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र या धावा इनमिन ठरतील का पाहावं लागेल की गोलंदाज काही चमत्कार करेल. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडासा निराश आपल्या फटक्यावर आपण येऊया. एक बाचा इशारा पंजाकडून येतोय. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि सेशिंग देखील कंपल्सरी या स्पर्धेचा नेम जर पाहायचा झाला तर. आणि कालेर संघाला या 2 धाव कंपल्सरी करावेच लागतील. इथे मात्र अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते. क्लोज फिल्डिंग फलंदाजी शेजारी वाढताना पाहायला मिळतील. सिंगल डबल अडवण्यासाठी हे क्षेत्ररक्षण वेळ आपण पाहतोय. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सचिन मात्रे तर सामोरे जाईल फलंदाज बॉबी. सिलीम मिडॉफ आणि सिलीम मिडॉन तैनात केले गेले आहेत. याले मात्र विजयी फटका बॉबीच्या बॅट मधून. बॉबी पिक्चर हिट आणि इथे हिट बनताना बॉबी देखील कालेर संघाचा. तर हा सामना जिंकलाय भद्रावती कालेर संघाने. अभिनंदन भद्रावती कालेर, अभिनंदन सुनील पाटील, हडलक दत्तूपा कशुले, हडलक विके भोईर. तर बोलू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आणि या संबंधित मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर करण गुलवे आमच्यापर्यंत पोहोचवतील. बुम बुम हेमराज मात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी राहिली आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. O2 भाग्यजी मात्रे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण हेमंतला देणार आहोत. सो हेमंत यायचा आहे लवकरात लवकर.